नमस्कार. तर आपण लहानपणापासूनच आपल्या पूर्वजांकडून ऐकत आलेलो असतो. आपले जे वडीलधारे असतात ते सांगत असतात, की बोलताना नेहमी विचार करून बोललं पाहिजे. कारण दिवसभरात सरस्वती माता आपल्या तोंडात बसत असते. हीच शब्दांची ताकद आहे. म्हणून मग दुसऱ्यांबद्दल असो की स्वतःबद्दल असो विचारपूर्वक बोललं पाहिजे. जे शब्द आपण वापरत असतो ते कुठे ना कुठेतरी आपल्या भावनांना अटॅच असतात. आणि तसंच बनण्यासाठी आपली सुरुवात होत असते. त्याच्यामुळे सांगितलं जातं की सेल्फ अफर्मेशन हे खूप जास्त पॉवरफुल आहे. जेव्हा तुम्ही सेल्फ अफर्मेशन्स बनवतात, तेव्हा पॉझिटिव्ह अफर्मेशन्स हे शब्दांच्या माध्यमातून तुम्ही स्वतःला देत असतात. त्याच्यामुळे एक गोष्ट नक्कीच लक्षात ठेवा की बोलताना एकदम विचारपूर्वक बोला. तुम्ही हे नका बोलू की यार लाईफ कशी चालू आहे? किती अडचणी आहेत आयुष्यात, की आपण पैसे कमवू शकत नाही, की आपण सक्सेस होऊ शकत नाही. या सगळ्या शब्दांना बदलून टाका आणि हा विचार करा, की माझी लाईफ किती हॅप्पी आहे. माझ्या आयुष्यात मी किती सुखी आहे, समाधानी आहे आणि काही ना काहीतरी नवीन माझ्याकडे येतच असतं आणि काहीतरी नवीन मी शिकतच असते. तुम्ही जर तुमच्या आयुष्याला या शब्दांमध्ये रिप्लेस केलं, तर अबंडन्समध्ये तुमच्याकडे आपोआप यायला सुरुवात होते. ही गोष्ट तुम्ही ट्राय करून बघा. तुमच्या आयुष्यात तुम्हाला आपोआप बदल घडायला दिसतील. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओत.